मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजपासून या ठिकाणी आपण पोलीस भरतीसाठी एकदम महत्त्वाच्या आणि IMP असे या ठिकाणी जीकेचे आणि मराठी व्याकरणाचे महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. सरावासाठी तुम्हाला एकदम महत्त्वाचे असणार आहे आणि याच्यातून तुम्हाला असे महत्त्वाचे काही प्रश्न घेतलेले आहे की परीक्षेसाठी जसेच्या तसे विचारले जाऊ शकतात. त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनला ऑन करा आणि जो आपला YBD अकॅडमी स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी एकदम महत्त्वाच्या 25 ऑनलाईन टेस्ट तयार केलेल्या आहे आणि या टेस्टची किंमत फक्त या ठिकाणी ₹49 ठेवण्यात आलेली आहे. ज्या कोणा विद्यार्थ्यांना या टेस्ट घ्यायच्या असतील त्यांना या ठिकाणी बघू शकता 91 39 64 31 99 या नंबरवरती पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. तुम्हाला टेस्ट सिरीज उपलब्ध होऊन जाईल. आपण या ठिकाणी आता प्रश्नांना सुरुवात करणार आहोत. जर तुम्हाला प्रश्न आवडले तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, स्क्रीनवरती आहे पहिला प्रश्न बघू शकता. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला शेवटचा क्रम दिला आहे? तर योग्य उत्तर क्रमांक बघू शकता, क्रमांक 4 बंधुता या संकल्पनेला शेवटचा क्रम दिलेला आहे, बंधुता. नेक्स्ट प्रश्न तुम्ही बघत आहात. भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले? कोणी म्हटलेले आहे? योग्य उत्तर क्रमांक 3 महात्मा गांधी यांनी असे म्हटले. नेक्स्ट प्रश्न. अनुसूचित जाती हा शब्दप्रयोग प्रथम डॅश डॅश यांनी वापरला. कोणी वापरला? योग्य उत्तर क्रमांक 1 सायमन कमिशनने प्रथम वापरला. नेक्स्ट प्रश्न. तृतीय रत्न हे नाटक कुणी लिहिले? योग्य उत्तर क्रमांक 1 सोपा प्रश्न आहे. महात्मा फुले यांनी तृतीय रत्न हे नाटक लिहिले आणि प्रत्येक वर्षी रिपीट होणारा हा प्रश्न आहे. नेक्स्ट प्रश्न. आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य कोणते? आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य कोणते आहे? IMP असा प्रश्न आहे. तर योग्य उत्तर आहे क्रमांक 3. क्रमांक 3 म्हणजे विश्वास, एकता, बलिदान हे आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य आहे. नेक्स्ट प्रश्न. डॅश डॅश नंतर लगेचच जालियनवाला बाग हत्याकांड झाले. योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 3 रोलेक्ट कायद्यानंतर लगेचच जालियनवाला बाग हत्याकांड झाले. नेक्स्ट प्रश्न. उत्सर्जित क्रियाशील वायू ज्याला हरितगृह वायू असेही म्हणतात, कशाला? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता. ठीक आहे, क्रमांक याचं एक योग्य उत्तर आहे बघू शकता ब क म्हणजे बघू शकता मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि क म्हणजे बघू शकता फ्लोरोफ्लोरोकार्बन हे योग्य उत्तर असलेले तुम्हाला बघायला भेटेल. नेक्स्ट प्रश्न तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात. ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 2 सितंबर मध्ये आढळतो ओझोन वायूचा थर. नेक्स्ट प्रश्न. खालीलपैकी कशात सर्वात जास्त प्रथिने असतात? कशामध्ये सर्वात जास्त प्रथिने असतात? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 4 क्रमांक 4 मध्ये भुईमूग मध्ये सर्वात जास्त प्रथिने असतात. नेक्स्ट प्रश्न. खालीलपैकी कोणता उद्योग फळ वायशेत इथे आहे? योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता खत. खत हा या ठिकाणी उद्योग थळ वायशेत येथे आहे. ठीक आहे, या ठिकाणी 10 नंबरचा प्रश्न आहे. वाळू मिश्रित लोम प्रकारची बघू शकता लोम प्रकारची माती कोणत्या पिकासाठी उपयुक्त असते? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1 क्रमांक 1 बघू शकता ज्वारी या पिकासाठी उपयुक्त असलेली तुम्हाला बघायला भेटेल. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न आपण बघूया. 12व्या क्रमांकाचा प्रश्न आहे बघू शकता. कोकण किनाऱ्यावरील बंदरे उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना जाताना बघू शकता लागणाऱ्या क्रमाने लावा. क्रम कोणता योग्य होईल? तुमच्या समोर 4 पर्याय दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1 हे बघू शकता. श्रीवर्धन, जयगड, विजयदुर्ग आणि मालवण हे योग्य उत्तरे असलेली बघायला भेटतील. नेक्स्ट प्रश्न बघू शकता. लोकसंख्येची घनता कशा प्रकारे मोजली जाते? लोकसंख्येची घनता कशा प्रकारे मोजली जाते? योग्य उत्तर आहे क्रमांक 3 बघू शकता. दर चौरस किलोमीटर मध्ये मोजली जाते लोकसंख्येची घनता. नेक्स्ट प्रश्न. गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा कोणी सुरू केली? पोलीस भरतीला या प्रश्नाला IMP करून घ्यायचा आहे. प्रत्येक वर्षी हा प्रश्न कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यांमध्ये प्रत्येक वेळेस रिपीट होतो. कोणी सुरू केलेला आहे गणेशोत्सव साजरा करण्याची पद्धत? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 4
लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न तुम्ही बघत आहात, बघू शकता. मूळचा 20 कलमी कार्यक्रम तत्कालीन पंडित बघू शकता, अ, पंडित इंदिरा गांधी बघू शकता आपण या ठिकाणी इंदिरा, ठीक आहे, फक्त या ठिकाणी इंदिरा गांधी म्हणूया. इंदिरा गांधी यांनी कधी जाहीर केला? कधी जाहीर केला? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1 बघू शकता, जून 1975 मध्ये जाहीर केला. नेक्स्ट प्रश्न, महाराष्ट्रातील बघू शकता बांदल सागर तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे क्रमांक 2 भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. आणि या भंडारा जिल्ह्याला या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये खूप अर्ज आलेले आहेत यावर्षी. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याशी खालीलपैकी कोणत्या राज्याशी महाराष्ट्राची सीमा लागून नाही? योग्य उत्तर आहे क्रमांक 1 तामिळनाडू या राज्याला महाराष्ट्राची सीमा लागून नाही. नेक्स्ट प्रश्न, विधानसभेची सदस्य संख्या किमान किती असू शकते? किमान म्हणजे कमी किती असू शकते? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 1 60 ते 500 एवढी असू शकते, लक्षात घ्यायचे आहे. नेक्स्ट प्रश्न तुम्ही बघत आहात, डॉक्टर आंबेडकरांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा असे मानले आहे? खूपच आयएमपी प्रश्न आहे, या प्रश्नाला आयएमपी तुम्ही करून घ्यायचं आहे. तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 4 क्रमांक 4 म्हणजे कलम 32 ला भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे. तर मित्रांनो, आता पुढील प्रश्न आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर बघू शकता, 20व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यासाठी घटनेत बघू शकता शस्त्रबंड हा शब्द कधी जोडला गेलेला आहे हा शब्द? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. बघू शकता, 44वी घटना दुरुस्ती नंतर हा शब्द या ठिकाणी जोडण्यात आलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न, तलाठ्यावर नजीकचे नियंत्रण डॅश डॅश यांचे असते, कोणाचे असते? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 3 मंडल अधिकारी यांचे नजीकीचे जे नियंत्रण असते. नेक्स्ट प्रश्न, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सलग कितव्यांदा लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला? कितव्यांदा? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता क्रमांक 1 सलग 6व्यांदा या ठिकाणी सादर केला आहे लोकसभेमध्ये. नेक्स्ट प्रश्न, या प्रश्नाला तुम्ही आयएमपी करायचा आहे, हे पुस्तक तुम्हाला विचारले जाणार आहे. माय कंट्री माय लाईफ हे पुस्तक कोणाचे आहे? माय कंट्री माय लाईफ हे पुस्तक कोणाचे आहे? तुमच्या समोर 4 पर्याय देण्यात आलेले आहे, उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघू शकता, 4ही पर्याय तुम्हाला दिसत आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे क्रमांक 3 बघू शकता, लालकृष्ण अडवाणी यांचे पुस्तक आहे माय लाईफ माय कंट्री माय लाईफ हे पुस्तक लालकृष्ण अडवाणी यांचे आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रश्न तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात. ठीक आहे. आयएमपी प्रश्न आहे, 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे? कुठे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 2 क्रमांक 2 या ठिकाणी इथे याचं उत्तर क्रमांक 4 आहे. क्रमांक 4 आहे, जळगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. प्रश्न आयएमपी आहे, समजून घ्यायचा आहे या प्रश्नाला. तर ठीक आहे. 25व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, भारतीय सुभेदार पदावर असणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 3 म्हणजे प्रीती रजक ही ठरलेली आहे. नेक्स्ट प्रश्न, अयोग्य शब्द ओळखा. इथून मागे आपण या ठिकाणी जीके चे प्रश्न बघितले, परंतु आता या ठिकाणी मराठी व्याकरणचे प्रश्न चालू झालेले आहे, आयएमपी प्रश्न आहेत. तर अयोग्य शब्द ओळखा. तुम्ही 4ही हे जे पर्याय आहेत याच्या या ठिकाणी बघू शकता, पोत्यांची थप्पी, नाण्यांची चळत, भाकरींची रास आणि हरिणांचा कळप यापैकी चुकीची जोडी कोणती आहे? अयोग्य कोणती आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 3 भाकरींची रास हे या ठिकाणी चुकीचे आहे. भाकरींची रास नसते. भाकरींची काय असते? तुम्ही सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, शंभू शंभू या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा. शंभू या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होईल? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 2 क्रमांक 2 हे बघू शकता, धडधाकट पण निर्बुद्धी व्यक्ती. काय शंभू त्याला कोणाला म्हटले जाते? एकदम तब्येतीने चांगला आहे परंतु बुद्धीने या ठिकाणी कमी आहे, त्याला शंभू असे देखील म्हटले जाते. ठीक आहे. नेक्स्ट 28व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, अनास्था अनास्था या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 2. परवा हा शब्द विरुद्धार्थी शब्द आहे पुनःस्था या शब्दासाठी. नेक्स्ट प्रश्न, समास ओळखा. सशक्त, सशक्त या शब्दाचा समास कोणता आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता क्रमांक 2. सबव्रीही, सबव्रीही या ठिकाणी या शब्दाचा समास होईल सशक्त या शब्दाचा. नेक्स्ट प्रश्न, गणेश हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1. बघू शकता स्वर संधीचे उदाहरण आहे हे गणेश हा शब्द. नेक्स्ट प्रश्न, पुढीलपैकी अव्यय साधित विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 2. पुढची गल्ली हा या ठिकाणी अव्यय साधित विशेषणाचे योग्य उदाहरण आहे. नेक्स्ट प्रश्न, शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. तम, तम या शब्दाचा शब्दयोगी अव्यय कोणता होईल? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 2. तुलनावाचक, तुलनावाचक हे योग्य उत्तर तुम्हाला असलेले बघायला भेटेल. ठीक आहे. या ठिकाणी नेक्स्ट प्रश्न आहे, पुढील नामाचा प्रकार ओळखा. चांगुलपणा, चांगुलपणा या शब्दाचा या ठिकाणी या प्रकाराचा जो नामाचा प्रकार कोणता आहे या शब्दाचा? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 3. सर्वांना आलेच पाहिजे, सोपा आहे, भाववाचक योग्य उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न, अष्टपैलू या शब्दाचा अर्थ कोणता? अष्टपैलू या शब्दाचा अर्थ काय आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता क्रमांक 4. सर्व गुण संपन्न, सर्व गुण आहेत असा अष्टपैलू. नेक्स्ट प्रश्न, तद्भव शब्द ओळखा. दही, नदी, पुष्प आणि जल यामध्ये तद्भव शब्द कोणता आहे? योग्य उत्तर आहे क्रमांक 1. दही हा तद्भव शब्द आहे. नेक्स्ट प्रश्न, गौरीला साडी शोभते, गौरीला साडी शोभते या वाक्यातील कर्म शोधा. तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1. गौरीला हे कर्म असलेले तुम्हाला बघायला भेटेल. नेक्स्ट प्रश्न, जनतेने त्यांना तिसऱ्यांदा, जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले या शब्दातील प्रयोग ओळखा. या शब्दामध्ये कोणता प्रयोग आलेला आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 3. भावे प्रयोग झालेला या शब्दामध्ये तुम्हाला बघायला भेटेल या वाक्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न, पर्यायी उत्तरातील कोणते धातू साधित गटाबाहेरचे आहे? कोणते गटाबाहेरचे आहे? कर, तूट, लाभ आणि फोड. तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता तिसऱ्या क्रमांकाचे क्रमांक 38 क्रमांक 3 लाभ तिसऱ्या क्रमांकाचे गटाबाहेरचे आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, प्राची, प्राची या शब्दाचा अर्थ, प्राची या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा. तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 1. पूर्व दिशा हे या ठिकाणी योग्य उत्तर असलेले तुम्हाला बघायला भेटेल. आणि कोणत्याही प्रश्नावरती तुमचा कोणताही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, रिप्लाय दिला जाईल किंवा त्याची फोड करून तुम्हाला सांगितले जाईल. ठीक आहे. आता बघू शकता आपण 40व्या क्रमांकाचा प्रश्न तुम्ही बघत आहात. कोणत्याही प्रसंगी ज्याची बुद्धी स्थिर राहते अशी व्यक्ती, अशा व्यक्तीला काय म्हणाल तुम्ही? ज्या कोणत्याही प्रसंगी त्याची बुद्धी स्थिर राहते. तर याचं योग्य उत्तर आहे क्रमांक 2 बघू शकता. स्थितप्रज्ञ, स्थितप्रज्ञ हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न, खालीलपैकी विसंगत शब्द ओळखा. अंदाज, आग्रह, अनुमान आणि अटकळ. तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता क्रमांक ठीक आहे 2. हा विसंगत, हा वेगळा आहे. अंदाज लावला, अनुमान लावला हे एकच झाले आणि अटकळ हे देखील एकच झाले. परंतु आग्रह म्हणजे या ठिकाणी त्याला आपण आग्रह करतो जास्तीत जास्त काही गोष्टी करण्यासाठी किंवा घेण्यासाठी त्याला आग्रह म्हणतो. नेक्स्ट प्रश्न, आकाशात बघू शकता आकाशात वावरणारे म्हणजे बघू शकता भूचर, हवाचर, पवनचर आणि नभचर. आकाशात उडणारे म्हणजे आकाशात वावरणारे त्यांना काय म्हटले जाते? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 4. त्याला नभचर असे म्हटले जाते. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न, खालील शब्दाचा प्रकार ओळखा. बघू शकता एरवाळी, बघू शकता एरवाळी हा शब्द दिलेला आहे. या शब्दाचा प्रकार कोणता आहे? तर ठीक आहे. योग्य उत्तर आहे क्रमांक 2. क्रियाविशेषण असलेले तुम्हाला बघायला भेटेल. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, क्रियापदाचा प्रकार ओळखा. तुम्ही आधी खाली बसा याच्यामध्ये कोणता प्रकार होईल क्रियापदाचा? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता आज्ञा. क्रमांक 4 आज्ञा दिलेला आहे, तुम्ही आधी खाली बसा हा आज्ञा दिलेला आहे, आज्ञार्थी योग्य उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न, कल्पवृक्ष, कल्पवृक्ष या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? 7, 6, 5, 4. तर योग्य उत्तर आहे क्रमांक 2. या कल्पवृक्ष या शब्दामध्ये एकूण 6 व्यंजने आहेत, लक्षात घ्यायचे आहे.
नेक्स्ट प्रश्न, प्रत्यय हा शब्दांच्या डॅश डॅश असतो. कसा असतो? पूर्वी असतो, सुरुवातीला असतो, शेवटी असतो किंवा मध्ये असतो. प्रत्यय. तर योग्य उत्तर सर्वांना माहिती पाहिजे. तर योग्य उत्तर आहे क्रमांक 3. प्रत्यय हा नेहमी नेहमी शेवटी असलेला तुम्हाला बघायला भेटेल. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न, पांडुरंग या शब्दाचा समास ओळखा. पांडुरंग या शब्दाचा समास कोणता होईल? तर योग्य उत्तर आहे ते क्रमांक 4. बघू शकता, बहुव्रीही समास झालेला बघायला भेटेल. नेक्स्ट प्रश्न बघू शकता, अशुद्ध शब्द ओळखा. अशुद्ध शब्द ओळखा. बघू शकता पाश्चात्य. पाश्चात्य हा शब्द दिलेला आहे. भूगोल हा शब्द दिलेला आहे. हा योग्य शब्द आहे. परीक्षा या ठिकाणी परीक्षा शब्द दिलेला आहे. तुम्ही बघून घ्यायचा आहे कशा प्रकारचा आहे. ठीक आहे. तर परीक्षा हा शब्द आहे आणि पाश्चात्य हा देखील शब्द बरोबर आहे. भूगोल देखील शब्द बरोबर आहे. आध्यात्मिक आध्यात्मिक हा शब्द देखील बरोबर आहे. परंतु परीक्षा हा शब्द या ठिकाणी चुकीचा असलेला तुम्हाला बघायला भेटेल. अशुद्ध बघायला भेटेल. बाकी शब्द शुद्ध आहेत. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघू शकता, आडरानात आडरानात शिरणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. आडरानात शिरणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होईल? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 3. बघू शकता, मुळाला सोडून जाणे म्हणजे या ठिकाणी वेगळ्या दिशेला जाणे असे होईल. आडरानात जाणे योग्य उत्तर होईल. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी शब्दाचा या ठिकाणी ज्या वाक्याचा अलंकार ओळखा. काय होईल? यमक, रूपक, श्लेष आणि उपमा. तर योग्य उत्तर आहे तर क्रमांक बघू शकता 3. श्लेष अलंकार या ठिकाणी झालेला बघायला भेटेल. नेक्स्ट प्रश्न बघू शकता, शेवटचा प्रश्न आहे, रामायण. रामायण कोणी लिहिलेले आहे? तर वाल्मिकी. अशा ठिकाणी तर महाभारत कोणी लिहिले? कोणी लिहिले आहे? महाभारत. तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1. व्यास यांनी लिहिलेले आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे प्रश्न आपण बघितलेले आहेत. जर आपण एकदम महत्त्वाच्या ज्या 25 टेस्ट सिरीज तयार केलेल्या आहेत त्याची किंमत फक्त ₹49 आहे. या टेस्ट घेण्यासाठी तुम्ही 91 39 64 31 99 या नंबरवरती ते तुम्ही या ठिकाणी फोनपे, गुगल पे कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या मार्फत पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. तुम्हाला टेस्ट सिरीज उपलब्ध होऊन जातील. सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.